नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता आणि याच हप्त्यासंदर्भात आता आपण खुशखबर पाहणार आहोत। रुपये 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहेत। पहा, पीएम किसान योजना ही केंद्र शासनाची योजना आहे आणि याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने नमो शेतकरी ही योजना सुरू करण्यात आली। पीएम किसानचे लाभार्थी नमो शेतकरीसाठी पात्र धरण्यात आले आणि त्यामुळेच पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे एकूण रुपये 4,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडतात। तर 20वा हप्ता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता। खुशखबर आहे बांधवांसाठी, शेतकरी बांधवांसाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। पीएम किसान, नमो शेतकरी सोबतच शेतकऱ्यांसाठीच्या अनुदानाच्या ज्या योजना आहेत वेगवेगळ्या, या सर्व योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर अपडेट। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं जून महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि हा जो हप्ता आहे तो आता शेतकरी बांधवांना कधी मिळणार या संदर्भात माहिती आहे। सोबतच नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत रुपये 2,000 रुपये हे कधी मिळणार हेही आपण जाणून घेणार आहोत। शासनाच्या वतीने नोटिफिकेशन माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही पेपरला देखील बातमी पाहिलेली असेल, आपण व्हिडिओ त्यावरती बनवलेला आहे की शेतकऱ्यांना जे आहे ती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जून महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि आता जून महिन्याला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी पण येऊ शकतात। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होईल। पैसे जमा होतील प्रत्यक्षरित्या। अगोदर पीएम किसान योजनेचे पैसे जमा होतील आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी रुपये 2,000 आणखीन जमा होतील। ते कशाचे तर नमो शेतकरी योजनेचे 2,000। अशा पद्धतीने पेरणीच्या अगोदर 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये डीबीटी होणार आहेत। डीबीटी होण्यासाठी गरजेचे आहेत 2 महत्त्वाच्या अटी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आता फार्मर आयडी कार्ड असलं पाहिजे। फार्मर आयडी कार्ड शिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही KYC केली पाहिजे, तरच पैसे तुम्हाला मिळतील। तर ज्या शेतकरी बांधवांची KYC बाकी आहे, सोबतच ज्यांनी आणखीन फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांनी या 2 गोष्टी करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ मिळेल। फक्त पीएम किसान योजनेचाच नाही तर इतर सर्व कृषीच्या सर्व योजनांसाठी आता फार्मर आयडी शासनाने बंधनकारक केलेलं आहे। त्यामुळे काढले नसेल तर काढायचं आहे आणि KYC राहिली असेल तर KYC करून घ्यायची आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेच्या पैशासंदर्भातल्या वेळोवेळीचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। धन्यवाद।